42 इंटरव्ह्यूज दिल्यानंतर फर्स्ट ऑफर लेटर भेटली होती फर्स्ट जॉबसाठी, ते पण ऑफलाईन. तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल, त्यावेळेस ऑफलाईन होतं. 2016, 17, 20पर्यंत ऑफलाईन इंटरव्ह्यूज होते. त्यानंतर मला फर्स्ट ऑफर लेटर भेटलेली. हा स्ट्रगल मला माझा फर्स्ट व्हिडिओ असेल की ज्यामध्ये मी माझ्या स्वतःची काहीतरी स्टोरी मी सांगतो आहे. त्याचं रिझन पण तसंच आहे. रिसेंटलीच आपण खूप इंटरव्ह्यूज घेतो आहे. मला टॉपमेटवरती सेशन बुक करताय खूप लोक डिप्रेशनमध्ये आहेत. खूप लोक सांगत आहे की अरे मला माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. माझ्याकडे मी 3 इंटरव्ह्यू दिले, मी 10 इंटरव्ह्यू दिले आणि माझ्या घरून मला प्रेशर येतो आहे. मला आता ऑफर लेटर भेटत नाही, मला IT मध्ये जॉब करायचा आहे, मी कसं करू, मी डिप्रेशनमध्ये करू. मित्रांनो, आज मी तुम्हाला रिअल कंडिशन सांगतो. तुम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू देत आहे, आज आपण ऑफलाईनचं सांगू आणि विथ प्रूफ. असं नाही की मी फक्त तोंडाने बोलतो की वर्बली बोललो की मी 42 इंटरव्ह्यू दिले. मी तुम्हाला माझे स्टार्टिंगचे ईमेल पण दाखवतो की मी कसं अप्लाय करायचो आणि मी इंटरव्ह्यू कुठे कुठे दिलेले आहेत, कॅम्पस कुठे कुठे फिरलो ते पण मी तुम्हाला दाखवतो. काय ना, इनिशियल लेवलला जेव्हा जॉब स्टार्ट करायचा होता, इंजिनिअरिंग झालेली माझी, इंजिनिअरिंग झालेली बारामतीमधून, BE कॉम्प्युटर सायन्समधून. कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की अरे आता खूप टॅलेंटेड आहे. असं काही नाही आहे. मी त्यातून नव्हतो. माझं प्रोग्रामिंग 0 होतं आणि मला जॉब करायचा फायनली ठरला. त्यावरती येत नाही मी की काय झालं, किंवा फायनली मला IT मध्ये जॉब करायचा ठरला. जेव्हा ठरला, स्टडी केला, तेवढा स्टडी सफिशियंट नव्हता. डायरेक्टली इंटरव्ह्यूला जायचो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आता तुम्हाला ही तर रिअल कंडिशन माझं माहीत असेल. ऑफलाईन इंटरव्ह्यू असेल तर बस पकडायची, बस पकडून डायरेक्टली त्या कंपनीच्या जवळ जात नाही, तिथून ऑटो करायचा किंवा पायी जायचं. कधी वॉक इन असायचा तर कधी काय. आणि कधी मी हिंजवडीच्या इंटरव्ह्यूला, हिंजवडीच्या फेज 3ला गेलेलो आहे, तर कधी मी इव्हन IT पार्कच्या खरेडीला गेलेलो आहे, कधी मी हडपसरला गेलेलो आहे. तर असे इंटरव्ह्यू झालेले आहेत माझे. म्हणजे तुम्हाला जर प्रूफ दाखवायचा असेल ना तर मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. हे बघा, सिनिक्रॉन तुम्हाला माहीत असेल कुठे, फेज 3 एकदम लास्ट, तिथे माझा L1. इव्हन IT पार्क, हे बघा डेट बघा त्याची, वेनसडे 10 जानेवारी 2017. कुठे, इव्हन IT पार्क 11 to 12 मध्ये माझा आहे. ऑल स्क्रिप्ट कंपनी आहे. कुठे, इव्हन IT पार्कमध्ये. सो त्यानंतर हे बघा इकडे अलिहान्स कुठं आहे, ही इव्हन IT पार्क खराडी. डेट काय आहे, 7 फेब 2018. हे इव्हन IT पार्क. मी राहत होतो कर्वेनगरला. त्यानंतर हे बघा, अप्लाइंग फॉर जॉब, सॉफ्टवेअर टेस्टिंग, जॉब ओपनिंग डिटेल्स फॉर. म्हणजे तेव्हा अप्लाय करायचं पण व्यवस्थित माहीत नव्हतं, कसं अप्लाय करायचं, काय करायचं. हे डायरेक्टली म्हणजे थोडं नेटला सर्च करायचं. आता तरी ChatGPT वगैरे सगळं, तेव्हा असं काही नव्हतं. हे बघा, एका दिवशी 2000 म्हणजे 2018, 13 एका दिवशी मी एवढे जॉब अप्लाय केलेले आहेत. जॉब ओपनिंग डिटेल्स फॉर ऑल स्क्रिप्ट सॉफ्टवेअर टेस्टिंग 14 फेब 2018. तिकडे हे बघा, इंटरव्ह्यू कॉल लेटर. आता हे तरी अजून कोणाचं तरी इंटरव्ह्यू कॉल लेटर आहे 2/6/18. त्यानंतर हे बघा, अप्लाइंग फॉर म्हणजे डेली हे बघा 15/6/20 पण किती अप्लाय केले तर बघा 11. हे तुम्ही बघू शकता. आणि मी अप्लाय कसं करायचो, ॲप्लिकेशन फॉर QA ऑटोमेशन, सेलेनियम प्लस जावा अँड मॅन्युअल टेस्टिंग. हाय, आय एम इंटरेस्टेड फॉर दिस पोझिशन, प्लीज फाइंड बिलो माय अटॅच रिझ्युमे. तेव्हा तर इट इज फ्रेंडली वगैरे हे पण माहीत नव्हतं. म्हणजे तुम्हाला मी असे किती तुम्हाला दाखवेल ना, माझ्याकडे असे मेल पडून आहेत. मला आज सांगायचं कारण एकच आहे, मी माझं जे काय आहे आत्तापर्यंत मी सांगत नव्हतं, किंवा मी काय केलं आहे, किंवा माझा स्ट्रगल नको किंवा काय नाही. लोकांना हेल्प करायची मला. मी त्यातून आलो आहे. ॲक्च्युली मी त्यातून आलो आहे. मी एक इंटरव्ह्यू दिले. मी सकाळी 9 वाजता कंपनीच्या बाहेर गेलेलो आहे. मला 5 वाजता मध्ये घेतलेलं इंटरव्ह्यूला, तिथेच काहीतरी वडापाव वगैरे खाऊन असे इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आत्ता काय झालं आहे ना, की 2 इंटरव्ह्यू दिले ना की नाही माझ्या घरी मला सांगितलं आहे 2 इंटरव्ह्यू झाले, 2 इंटरव्ह्यूमध्ये होत नाही आहे, 2 इंटरव्ह्यू झाले. काही जण म्हणते 10 इंटरव्ह्यू, मी 10 इंटरव्ह्यू दिले. मी आता माझं IT मध्ये काही खरं नाही. तुम्ही IT मध्ये येताय कशासाठी, तुम्हाला टेक्निकलसाठी ना. आय थिंक जे पण काही, आता मी माहीत नाही, खूप टॅलेंटेड लोक होते त्यामधलं मी नव्हतो. पण जेव्हा असं ट्रिगर झालं ना की यार आपल्याला IT मध्ये जॉब करायचाच आहे, एनी हाऊ ते कितीही इंटरव्ह्यू आपण देऊन आपल्याला थांबायचं नाही. फर्स्ट इंटरव्ह्यूला गेलो, तिथे मला टेक्निकल नसेल. सेकंड गेलो, कॉन्फिडन्स नसेल. थर्ड गेलो, मला बोलता येत नाही कारण मी तिथे थोडंसं जरा घाबरलो असेल. फोर्थ असेल की जिथं कम्युनिकेशनमुळे मी वीक झालो असेल. म्हणजे असे काही इंटरव्ह्यूज होते. पण जेव्हा मला 5, 6, 7 इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक थोडंसं एक आयडिया आली
फक्त मी एकच करायचो की तो इंटरव्ह्यूज मी जे पण काही क्वेश्चन आन्सर्स असतील ते मी नोट डाऊन करून ठेवायचं. ते मी एकदम प्रॉपर क्वेश्चन आन्सर्स, मला क्वेश्चन काय विचारला होता, मी आन्सर काय दिला, नंतर सर्च करायचो, अरे इथं आपलं चुकलेलं आहे, बरं कॉन्फिडन्स नाही आहे, कम्युनिकेशनमध्ये कुठं आहे, काय आहे. तर तुम्हाला पण म्हणजे मी पण काय अजून कम्युनिकेशनमध्ये आत्ता मी मोठ्या मोठ्या कंपनीज बरोबर आहे. तुम्हाला माझं लिंक्डइन वगैरे चेक करा, खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कॅपजेमिनी वगैरे ह्या सगळ्या कंपनी माझ्या झाल्या आता. ऑलमोस्ट आता मला 10th म्हणजे 9 to 10th इयर झाले आहेत कंप्लीट माझ्या आय टीमध्ये. सो असं नाही, पण जो इनिशियल स्टेज होता, कम्युनिकेशन वीक होतं, टेक्निकल वीक होतं सगळे, पण हे जे इंटरव्ह्यू झाले ना त्यामधून खूप काही शिकायला भेटलं. बट काय होतं आहे ना, आजकाल 2-4 इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं टेक्निकल वीक आहे, माझं कम्युनिकेशन वीक आहे, मला घरून खूप प्रेशर आलं आहे, मला आता खूप टेन्शन आलं आहे, मला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, मग मी आता कसं करू. मित्रांनो, असं नसतं. तुम्हाला जर खरंच जॉब करायचा असेल ना, तर स्ट्रगल माझा वेगळा असेल, अजून खूप लोकांचा वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल. एनी हाऊ तुम्हाला आय टीमध्ये जॉब लागणारच आहे. बट जेव्हा तुम्हाला असं समजेल ना की आपण कुठं चुकतोय, काय प्रोसेस आहे, इंटरव्ह्यू आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये डायरेक्टली म्हणतो, इंटरव्ह्यू काढणे, इंटरव्ह्यू क्रॅक करणे, ही एक स्किल आहे आणि ही तुम्हाला प्रॅक्टिकलनी येते. तुम्ही जेवढे इंटरव्ह्यू द्याल ना तेवढा एक्सपिरियन्स भेटेल, तेवढं तुम्हाला म्हणजे असं नाही का की अरे हां आपण की चला लास्ट एक्सपिरियन्स आपला लास्ट इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असा होता, मग आपण ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपण काय बोलतोय. तर या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करणं आहे. टेक्निकल गोष्टी, या एक टेक्निकल क्वेश्चन आला नाही दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला आलाच पाहिजे. कुठलेही असू द्या, किती इंटरव्ह्यू होत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणाला आता की माईट बी हा पण खूप क्वेश्चन आहे लोकांचा, फ्रेशर असेल जास्तीत जास्त फ्रेशरचा, की आम्हाला इंटरव्ह्यू भेटतच नाही, तर मग आम्ही इंटरव्ह्यू कुठून हे करायचा. ओके, हा पण एक क्वेश्चन आहे. त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो की तुम्हाला ॲक्च्युली मी फेक वगैरे हे त्या गोष्टीवरती कधीच मी करत नाही. बट तुम्हाला एक इंटरव्ह्यूची एक ट्रिक सांगतो की तुम्हाला कसे कॉल भेटले पाहिजे आणि तुम्हाला कसे कॉल घ्यायचे. जर मला यस असेल तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा इंटरव्ह्यू ट्रिक, ओके, किंवा इंटरव्ह्यू कॉल्स म्हणून मला फक्त कमेंटमध्ये टाका, मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवतो. परत येतो की जेव्हा मला 42 म्हणजे जेव्हा मी असं कधी कधी असं व्हायचं, ऑलमोस्ट मी हे सगळे एक्सपिरियन्स ज्या म्हणजे 6 to 7 मंथ्समध्ये मी एवढे सगळे इंटरव्ह्यू दिले होते. तुम्ही डेट्स पण बघितले असतील, एका दिवशी मी किती लोकांना अप्लाय करायचो, किती लोकांना कॉल करायचो, माझं कामच ते होतं. आणि साईड बाय साईड मी स्टडी करायचो. खूप टेक्निकल, जेव्हा पण ऑनलाईन वगैरे आता कोण चीट करतं, कोण काय करतं, फेस टू फेस इंटरव्ह्यू प्रोग्राम म्हणजे लिहावं लागायचे. काही जर एखादा प्रोग्राम असेल त्यांच्यासमोर आपल्यासमोर मशीन ठेवायचे, प्रोग्राम कर, असे पण इंटरव्ह्यू दिलेले आहेत. खूप फिरलेलो आहे मी. माझा सेकंड म्हणजे माझं जेव्हा 2018मध्ये मार्चमध्ये मला नाशिकची ऑफर भेटली होती. मला पुण्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंगमधून मला जॉब स्विच करायचा होता ऑटोमेशनमध्ये. तेव्हा मी पुणे सोडून, जे की मी 2011पासून मी पुण्यामध्ये राहतोय, मी नाशिकला गेलो होतो 2 वर्षासाठी. कारण करणं आहे यार, तुम्हाला स्ट्रगल आहे तुमच्या लाईफमध्ये. मी माझं काहीही सांगत नाही, माझं म्हणजे माझं नाही म्हणत की माझं काय मीच खूप असं काही नाही सांगत आहे माझं, पण एक सांगतो स्ट्रगल. कारण खूप लोक माझ्या आता रिसेंटली तुम्ही बघा इंटर्नशिपसाठी जो आपण प्रोग्राम रन करतो किंवा मला सेशन जे बुक करताय म्हणजे मला करिअर गायडन्ससाठी विचारताय, बोलताय की माझे एवढे इंटरव्ह्यू झाले, मला इंटरव्ह्यूमध्ये येत नाही आहे, घरचे प्रेशर देत आहे. असं नाही आहे काही. व्यवस्थित प्रॉपर प्लॅन करा. स्किल तुमच्याकडे आहे, फक्त ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करा. विनाकारण कोणाचं ऐकून, जर तुमचं म्हणजे नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं तरी तुम्हाला असं नाही की इझिली तुम्हाला जॉब भेटणार आज. तुमच्याकडे स्किल आहे का, तुम्ही तेवढं करू शकाल का, तुमच्याकडे तेवढे पेशन्स आहेत का, या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला 101% तुम्हाला. अरे माझ्यासारख्याला जर 42 इंटरव्ह्यू नंतर जर मला ऑफर लेटर भेटते तर तुम्हाला का नाही भेटणार. आता तर तुम्हाला ChatGPT वगैरे सगळं आहे. ओके, तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या. एक ना एक दिवस तुम्हाला ऑफर लेटर भेटणार आहे आणि चांगले ऑफर लेटर भेटणार आहे. जर तुम्हाला माझ्याविषयी अजून काही तुम्हाला जर समजा इन डिटेलमध्ये काही व्हिडिओज पाहिजे असतील ना, तर मला तसे पण कमेंटमध्ये सांगा. यानंतरच मला जेव्हा 42 इंटरव्ह्यूज नंतर जेव्हा फर्स्ट ऑफर लेटर भेटली ना, त्यानंतर मी 100% हाईक पण घेतलेला आहे. 42 इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी जो IIT वाला जो माणूस होता, की जे IIT वाले जे मुलं होते, की जे IIT बॉम्बे असेल किंवा जे इंजिनिअरिंगला 92 म्हणजे एकदम हाय लेवलला जे डिस्टिंक्शन वगैरे असेल, त्यांचे मी बग काढायचो. ते डेव्हलपर होते. सो असं काही नाही आहे. तुम्ही जर तुमच्याकडे स्किल असेल ना, तर तुम्ही कोणालाच म्हणजे कोणासमोर बी तुम्ही जिंकू शकता यार.
अजिबात काहीच अवघड नाही आहे. बट तुमच्याकडे जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, पेशन्स पाहिजेत आणि तुमच्याकडे स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, सो माझ्या रिलेटेड अजून जर काही व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या रिलेटेड अजून जर काही व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी अजून त्या रिलेटेड व्हिडिओज घेऊन यायचा प्रयत्न करतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.